आर्य धर्मोद्धारकाय संसार तमनाशिने श्रीमत् शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. सदाशिव समारंभां श्री शंकराचार्य मध्यमां अस्मद आचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरा. सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी, दया आठविता थोर आल्हाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. तुका हा तुकावा परब्रह्म रूपी, तुकिता तुका पावलास स्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वरमहाता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांचा मागणी प्रकरणातला हा आजचा अभंग. आसेगाव या पवित्र मातीमध्ये उद्या काला आणि त्याच्या पूर्वसंध्येला आवाज स्पीकरचा खणकतोय वर, करणेत वाटतं बहुतेक वर खाली द्या म्हणतात. काल्याच्या पूर्वसंध्येला देवाकडे मागणी मागण्याची प्रथा आणि परंपरा आपल्या वारकरी परंपरेत अव्याहतपणानं आतापर्यंत चालू आहे. आणि तत्प्रित्यर्थ वैकुंठवासी श्री सहदेवजी महाराज यांच्या 12व्या पुण्यस्मरणाच्या प्रीत्यर्थ हा एक तपपूर्ती सोहळा संपन्न होतोय. आणि त्याच्यात उपस्थिताच्या यादीत त्या संत महंतात शंकर बाबा मुळे, पंढरीनाथ महाराज जंजाळे, आकाश महाराज पवार, सर्जेराव महाराज अवसरमल, गोरख महाराज पिंपरखेडे, कृष्णा महाराज पुरे, अण्णा महाराज आढाव, चंदू नाना मुळे, प्रभाकर महाराज मुळे, परमेश्वर महाराज कोरडे, बाळकृष्ण महाराज लोंढे, कृष्णा महाराज हिवरडे आणि आकाश महाराज दोन्ही मृदंगाचार्यांना खूप धन्यवाद. मला कीर्तनात प्रचंड सोलिवश अंततेची सवय. चौकातलं कीर्तन, जनरेटरचा आवाज, पंख्याचा कर्र आवाज, गाड्यांचा ध्वनी, लेकरांची बडबड अशा ठिकाणी मी कीर्तन घेत नाही. हा माझा नित्याचा नियम आहे. परंतु आता लढिवाळपणानं किशोर महाराज भाटवडेकर यांनी मला हे निमंत्रण दिलं आणि त्याचा स्वीकार करून या ठिकाणी मी आलो. त्या संबंधानं थोडी अल्प स्वल्प चर्चा आपण कीर्तनाच्या माध्यमातून करू. रात्री मी भगवानगडच्या नारळी सप्ताहात होतो. 91 क्रमांकाचा नामसप्ताह. रात्री श्रवणाला मला 60 ते 70 हजार लोक होते कीर्तन ऐकायला. आणि आज अचानकच उन्हाळा माझ्या नशिबाला आल्यासारखा झाला. त्यामुळे ते जड जातं, त्रासदायक ठरतं. कदाचित गाव छोटा असं माहिती नाही मला. गाव कसं तर असं म्हणून असे गाव असं त्याचं नामकरण असावं. देवालयात मी काही आलो नाही, पण या मठातल्या सगळ्या देवी देवतांना कोटी कोटी नारायण करतो. आत्ताचे उत्तराधिकारी जे महाराज आहेत, यादव महाराज, त्यांची तब्येत काही पाहिजे तशी बरी नाही. तुम्ही मला जेव्हा आळंदीला भेटवलं तेव्हा ते त्या मानाने चांगले होते. आता प्रकृती बरी नाही. मी त्यांच्या घरी गेलो, अनुयायांना भेटलो आणि बिफोर मी अर्धा तास पाऊण तास लवकर आलो. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, बीडवरून मी फक्त 1.5 तासातच इथे आलो. केवळ 1.5 तासात. 4:15-5 पर्यंत मी तर बीडलाच होतो. किशोर महाराजांचा अट्टहास कुठपर्यंत आला, येणार आहेत का, कसं काय चाललंय, मला ही तारीखच बसत नव्हती माझ्या यादीत. त्याचं कारण आहे
गंगापूरला मी होतो, नाही त्या गंगापूर तालुक्यात डोणगावला जोडून पाहिजे होती, पण दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन नाही बदनापूरच्या भाकरवाडीला होतं आणि ते कीर्तन करून पुन्हा मी वारंगा फाटा नांदेडच्या जवळ गेलो, हातगावला दत्तबर्डीला. रात्री भगवानगडचं कीर्तन केलं आज हे, आणि उद्या पुन्हा आमच्याकडं गहिनीनाथ गडाचा नारळी सप्ताह आहे महंत विठ्ठल बाबांच्याकडं. तिथे पण चांगले 50-60-70 हजार लोक कदाचित असतील. मला उद्या जायचंय तिथे. आणि आज ह्या आसे गावात मी आलो. सगळ्या साधू संतांना, हरिभक्तांना, वादकांना, गायकांना, टाळकऱ्यांना, स्पीकरवाल्याला, अन्नदाते, उपासक, हितचिंतक, समीक्षक, अभ्यासक सगळ्यांना खूप धन्यवाद देतो. आणि कमी वेळेत आपली भावना आपण मांडूया. मुळात एक्झॅक्टली धर्म म्हणजे काय, इथूनच सुरुवात आपण करू. ध्रुधार्यते, ज्याला धारण केलं जातं त्याला धर्म म्हणतात. धर्माचं पालन आपण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. धर्माचं पालन आपण केलं नाही तर धर्माने आपलं रक्षण करण्याची आवश्यकताच पडत नाही. विष्णू सहस्रनामात युधिष्ठिराशी बोलताना पितामह भीष्मांच्या वाणीला बहर आलेला आहे आणि प्रश्न विचारला, को धर्म सर्व धर्माणाम. इथून सुरुवात झाली. कोणता असा धर्म सर्व धर्मात उत्तम आहे तो आम्हाला प्रतिपादन करावा. आता अनंत धर्म आहेत. कन्येनी धर्म पालन करणं आणि कन्येचा विवाह करणं हा पितृधर्म आहे. मुलांचं पालन लालन करणं हाही पितृधर्म आहे. गुरु शिष्याचं नातं टिकवणं हा शिष्य धर्म आहे, गुरुधर्म आहे. राजधर्मात व्यत्यय आला तर पक्ष मतभेद बाजूला ठेवून भारताच्या ऐक्यासाठी एक होणं हा त्यांचा राजधर्म आहे. पखावज वादक आणि टाळकरी बुवा किती पंडित असले, वाचस्पती त्यातले, तरी कीर्तनकाराचे ते साथीदार आहेत. हा तुमचा धर्म आहे. कीर्तनकाराला ओव्हरटेक करणं, मौज मजा करणं, कुचेष्टा करणं, मोबाईल पाहणं, एकामेकात हसणं ही अवहेलना होती. असे वादक गायक मी महाराष्ट्रात पाहतो. हा त्यांचा अधर्म आहे. पण कीर्तनकाराला अनुरूप गाणं आणि म्हणणं आणि आचरण पाळणं हा त्यांचा धर्म आहे. स्त्रीनं पतीशी एकनिष्ठ राहणं हा तिचा पातिव्रत्य धर्म आहे. पाय घसरला की अधर्म एका क्षणात तिच्याकडनं सहज होऊ शकतो. आता हे महाराज किशोरजी महाराजांच्या समवेत होते. आता हरिद्वारला ते साधना सदनला अध्ययन करतायत. तिथे लघु आणि बृहत प्रस्थानत्रयाचं चिंतन करताना उत्तरेतली शिस्त आणि महाराष्ट्रातली शिस्त जमीन आसमानचा फरक आहे. इथं लेन देन, पान, आसन, खान या बाबतीत काही प्रतिबंध नाही. इकडं पुंडली, गळ्यात मान, जय विठ्ठल, समाप्त झालं. त्याची काही विशिष्ट प्रकारची दीक्षा नाही, काही दीक्षा नाही. पंचसंस्काराचा अभाव आहे. एक पारंपरिक परंपरेनं जीवन जगणारा आपला वर्ग आहे, परंतु विधिवत दीक्षा नाही. पखावत शिकताना घरांदाज परंपरेत कुदोसिंगांच्या आणि भवानी शंकरांच्याकडे गंडा बांधावा लागायचा. विशारद अलंकार वेगळा, ही विद्यापीठाची पदवी आहे. परंतु पारंपरिक शिकताना गुरुजी आले की उभारून रिस्पेक्ट देणं, अभिवादन शीलस्य हा विद्यार्थ्यांचा गुरुबद्दलचा धर्म आहे. विद्यार्थी ढ असू देत, विद्वान असू देत, त्याला तयार करणं हा गुरुजींचा धर्म आहे. असे भिन्न भिन्न प्रकारचे धर्म प्रतिपादन केलेत. वारकरी संतांना अभिप्रेत धर्म काय? ज्ञानोबा असं लिहितात, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाण पा. ज्यानी त्याने ज्याच्या त्याच्या वाट्याला विहित आलेलं कर्म सुव्यवस्थितपणे करणे हा त्याचा नित्य धर्म आहे. जसं एका विप्रकुलोत्पन्न ब्राह्मणाने पंचयज्ञ करावा, यजन याजन करावं हा त्याचा धर्म आहे. गायत्री म्हणावी हा त्याचा धर्म आहे. सूर्याला अर्घ्यदान द्यावं हा त्याचा धर्म आहे.
अनुष्ठान करावेत हा त्याचा धर्म आहे, वेदाध्ययन करावं हे त्याचा धर्म आहे, यजमानानं त्यांनी सांगितलेल्या संकल्पाप्रमाणे वागावं हा यजमानांचा धर्म आहे, कळस बसवायला मुंडीत ब्रह्मचारी वा संन्यासी लागतो तर त्यांनी त्या दिवशी सदाचरण ठेवणं हा त्याचा धर्म आहे, मंत्र म्हणणं ब्राह्मणांचा धर्म आहे आणि खर्च करणं गावकऱ्यांचा धर्म आहे. हे ज्याचे त्याचे धर्म तुमच्या समोर प्रतिपादन केले. कदाचित गुरु चुकले असतील तर शिष्यानं त्यांच्याबद्दल बृहशब्द न बोलणं हा गुरुनिष्ठा धर्म आहे. तो धर्म पाळावा लागतो आणि तो धर्म पाळला नाही तर जीवाचं बरं होत नाही असं पूर्वासुरींचं मत आहे. त्यामुळं धर्म ही आफूची गोळी, पूजापाठ ही अंधश्रद्धा, भजन पूजन आळशी लोकांचं काम असं काही कादंबऱ्या लिहिणारे, काही प्राध्यापक, काही व्याख्याते, काही नेते अधूनमधून ओरडत राहतात. पण त्यांच्याकडे लक्ष आकृष्ट न करता पूर्वासुरीने आपल्याला जो नियम घालून दिलाय, उदाहरणार्थ ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीपती कळा, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून, माळिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी या नियमात वर्तन करणारे किंवा आदिनाथे मंत्र उमा माते दिला, आदिनाथे मंत्र उमा माते दिला, आदिनाथे मंत्र उमा माते दिला, आदिनाथे मंत्र उमा माते दिला. मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी. हा तुमच्या पाठात नसलेला पण संत परंपरेत असलेला अभंग आहे आणि अभंग आहे हा पाठकाच्या कुळातल्या रत्नाकर पाठकांची अर्धांगिनी, जगद्गुरु तुकोबारायांची पटशिष्या, शिऊर बंगल्याला जिचं स्थान आहे आणि देवगाव रंगारी जिचं माहेर आहे, अशा बहिणाबाईंच्या गाथेत त्यांनी मला ही परंपरा हृदयीचा मंत्रपै आगाध ही परंपरा आदिनाथांच्या पासून मिळाली, ती राघवाला मिळाली, ती केशवाला मिळाली. सच्चिदानंद कुलकर्णी, थावरे तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यादेवी नगर. आणि मग बहिणाबाई म्हणाल्या माझ्यापर्यंत आली तुकोबारायांच्या कडून. ही परंपरा पाळणं त्या फडाचा, त्या अनुयायांचा सद्धर्म आहे. शंकराचार्यांच्या परंपरेत नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळणारा स्वरूप, प्रकाश, आनंद आणि चैतन्य, त्याने त्याची परंपरा पाळणं त्याचा धर्म आहे. कुठल्याही फडाला कनेक्ट असलेला बुवा त्या फडाच्या रीतिरिवाजाला आधारभूत मांडणं हा त्याचा धर्म आहे. पैठणकराला कनेक्ट असेल तर भानुदास एकनाथ म्हटलं पाहिजे, वास्करांना कनेक्ट असेल तर सुंदरते ध्यान म्हटलं पाहिजे, साखरे महाराज आणि वास्करांना कनेक्ट असेल तर विठोबा रुक्माई म्हटलं पाहिजे, जोग महाराज संस्थेला कनेक्ट असेल तर त्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे, निवृत्तीनाथ दादांना कनेक्ट असेल तर त्यांनी विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू, स्वामी निवृत्ती दातारू. आदिनाथापासून ही परंपरा आली जाण. हा अभंग आवाज वर नका सोडू, मंडपात द्या मला, मंडपात द्या, हे मॉनिटरला मला द्या आवाज. याच्यासाठी मी चित्रीकरण नको म्हणतो, टापटीप असेल तर करायला हरकत नाही. विठ्ठल त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, चासनळी, संगमनेर, अकोला, ब्राह्मणवाडा, बोटा, कोतुळ, कळस हा भाग असेल
त्यांनी निवृत्तीनाथ दादांच्या फडाची परंपरा सांभाळायची, हा त्यांचा सद्धर्म आहे. हा धर्म त्यांनी पाळलाच पाहिजे. एखादा गायक गाताना तिहाई त्रिपल्ली करत असेल तर घिडना ग धीर किट वाजवणं तुमचा धर्म आहे. गोड भजन म्हणत असेल तर धे नाधे एंधे न ग हाच फक्त ठेका वाजवणं तुमचा धर्म आहे. उगीच रेला नको तिथे मुखडा, मला देवानी तुमच्या कृपेनं अपेक्षित बुद्धी दिलेली जास्त नाही, वळवळ करणारा पखवाज वादक जर मला भेटला तर मी खेमटा गातो, तिलवडा गातो, टप्पा गातो, गजझंपा गातो, अश्वघाटी गातो. त्यांना ते माहित नसतं. फार तर फार धेंत धेंत धा धा धेंत तिरकेट धेंत धा घे तिरकेट धे एक ताल गातो. आपली तयारी असली पाहिजे, आणि आपली तयारी असली की जगाच्या पाठीवर कुठंच भय नसतं. जसं गाथा चंद्रशेखर महाराज, ज्ञानेश्वरी चैतन्य महाराज, रामभाऊ महाराज रोत, पुंडलिक महाराज जंगले, तुमतुणे शास्त्री, बाबूराव महाराज वाघ, ही काही ठराविक विद्वानाची महाराष्ट्रातली यादी आहे. नारायण महाराज जाधव इत्यादी. जुन्या यादीत शांताराम गुरुजी, विठ्ठल महाराज घुले, विद्यावाचस्पती किसन महाराज साखरे, सदानंद गुरुजी, हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर, गुरुवर्य पितामह विश्वनिवृत्ती महाराज वक्त्याबा, विष्णू महाराज कोल्हापूरकर, या ठराविक याद्या माझ्या डोळ्यांनी मी अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे मला सागरात पोहल्यामुळे वड्यांचं काही वाटत नाही. विठ्ठल लोक सांगतात ते महाराज फार जबरदस्त कीर्तन रात्री अप्रतिम, काय गाणे म्हटले. असं जावाई करून घे त्याला. हे सप्ताह ठेवणारे बावळट लोक आहेत, त्यांना काही अक्कला नाहीत. कुणाचं चिंतन करावं, कुणाचं ऐकावं, कुणाचं ऐकू नये. कुणाला अभंग कळतो, कुणाला समयमंडळ कळतो, कुणाला परिच्छेद कळतो, अभंगाचं लिंग कुणाला कळतं, षडलिंग किती कळतात, अशांचं ऐकावं. मी का बिनधास्त बोलतो? मी काही फार कीर्तनावर आता सध्या अवलंबून नाही. मी सुखात आहे, आनंदात आहे, आणि मला माझं शेड्यूल सातत्याने भरलेलं असल्यामुळं की लोक नाराज होतील आणि त्या भागात आपल्याला बोलवणार नाही, तर मग आपलं कसं होईल? बोलूच नको. विठ्ठल सरला बेटच्या नारायणगिरींचा सदाचार केवढा मोठा होता. किसनगिरी महाराज देवगडकड केवढा सदा विचार, गंगागिरी महाराज केवढा विचार, जगन्नाथांना विद्यमान आदरणीय श्रद्धेय भास्करगिरी महाराज, साहित्य लालित्य आणि वाक्चातुर्याच्या बाबतीत जगन्नाथ अण्णा पवार, ही केवढी मोठी माणसं होऊन गेली. येणाऱ्या काळात दुर्दैव आपल्या हाती आलंय. चांगलं ऐकायला मिळत नाही, आणि चांगलं ऐकण्याची तुमच्या कानाला सवय राहिली नाही. त्यामुळे युट्यूबला गाणे, कविता, अभंग, बुवांचा आवाज, त्याची श्लोक पद्धती, त्याचं देशणपण पाहून तुम्ही त्यांना स्वीकारा. माझं म्हणणं ते नाही. त्याच्या आचाराची बैठक असली पाहिजे, विचाराची बैठक असली पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. 2 अक्षर कमी आले तरी चालतील, पण आचाराचा प्रतिबंध त्याचा असलाच पाहिजे. त्यांनी युक्त आहार विहार या अभंगावर कीर्तन केलंय. गाडी त्याची जर धाब्यावर उभी असेल तर त्याला वडापाव आवडतो, मग काय करायचं? विठ्ठल विठ्ठल. गायीच्या पालनाबद्दल 3 तास बोललाय, पण त्याच्याकडे एकही वासरून एकही गाय नाही, फक्त फोटो आहे घरात. काय करायचं आता? युवा मित्र असलंच पाहिजे. व्यसनमुक्तीवर बोललाच पाहिजे, पण टाळकऱ्या जय विठ्ठल झालं चुना मागत असेल तर काय करायचं? जय विठ्ठल झाले की टाळकऱ्यांना चुना मागितला, त्याने चोळण्याच्या हातात दिला, फक्त मनगटावर घातला नाही, एवढं आपलं भाग्य. ज्यानी त्याने विहित कर्म करणं हा ज्याचा त्याचा धर्म आहे. बरं चला, स्वधर्मे निधनम श्रेय भगवद्गीता सांगते. काय हे गीता फिलॉसॉफी तत्वज्ञान सोपं नाही. स्वधर्मे निधनम श्रेय. पुढचं प्रकरण आहे परधर्मो भयावह. श्रेयस उत्तम धर्म आहे आपला आपण पाळणं. आपल्यासारखे काही धर्म दिसतात, ते गोंडसही असतात, सुरुवातीला गोडही बोलतात, पण जीवांची फसगत होती. कोणी नोकरी देईल, कोणी बायको देईल, कोणी बंगला देईल, पण माझी प्रार्थना आहे तुम्हाला, आहे आपली आई कुरूप असू द्या, वाकडी असू द्या, कुबडी असू द्या,
बोबडी असू द्या, आपली आईच असते याची जाणीव तुम्हाला असू द्या. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेय. पुढचं वाक्य परधर्म भयावह. अन्य धर्म तुम्हाला गोड वाटतात कसे? युद्धस्य वार्ता रम्या. युद्धाची वार्ता इराण इराकची आपल्याला गंगापूर तालुक्यात टीव्हीला इथे बसून ऐकताना पाहताना बरी वाटती. पण जिथं जे लोक राहतात त्यांना ते अतिक्रमण, आक्रमण, ब्लास्ट, वायुगोळे, बॉम्बस्फोट हे पहा किती विदारक आहे. बर, वेश्याच्या मुखमंडलम. दिसायला तिचं मेकअप स्वरूप चांगलं आहे, पण तिच्याकडं न गेलेलं बर्व. पर्वताच्या रांगात दिसायला उंच टेकड्या दिसतात, पण वर जाऊन खाली आला तरच आपला. एवढं अवघड आहे. त्यामुळे बाकीचे धर्म असे दिसायला गोंड स्मार्ट दिसतात, पण कृपया त्यांच्या नादी लागू नये. छत्रपती शंभू संभाजी राजांनी प्राण त्यागला, अंगाचे कातडे काढले, डोळे फोडले, परंतु गद्दारांच्या नादी न लागता, धर्म न सोडता, धर्म मानत श्वास घेतला आणि अखेरचा सोडला. हा धर्म ज्याचा त्याला पाळता आला पाहिजे. म्हणून याकरता मी कीर्तनात लाईव्ह सांगतो तुम्हाला, आवर्जून छावा पहा, म्हणजे तुम्हाला धर्म कसा पाळावा हे कळेल. विठाला एखाद्या सप्ताहात एखादं कीर्तन लेट करा, पण 2-3 तास पडद्यावर नामयज्ञात गावातल्या सगळ्या लोकांना बोलून तो छावा दाखवा. एकदा कळू द्या काय धर्मावर अतिक्रमण, आक्रमण झाले, कसे लोक ओशाळत होते, कपाळाचं कुंकू कसं समाप्त झालं, सेंड्या नष्ट भ्रष्ट झाल्या होत्या, यज्ञ विध्वंस झाले होते, गायींच्या कत्तली चालल्या होत्या, हरिपाठ काकड आरतीला जागा नव्हती. आणि अशाही कालखंडात तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, नाथराय या सकल संतांनी सनातन वैदिक हिंदू धर्माचा बाल बाका न होता तो ताठ ठेवला. आणि त्या परंपरेतल्या आपण एक लक्षात धरा. मला केवळ दिंडी बुक्का माळ इथपर्यंत मी सीमित नाही, मी सनातनाचा कडवा प्रचारक आहे. विठाल काही धर्मातल्या काही पक्षातल्या लोकांना राम म्हणल्यावर त्यांच्या पोटात पोटसूळ उठतो. राम जमत नाही, कृष्ण जमत नाही, गंध जमत नाही, माळ जमत नाही, शिंडी जमत नाही, यज्ञ जमत नाही, पुराण जमत नाही, कथा जमत नाही, भागवत जमत नाही, वैष्णव जमत नाही. समजावं ही क्रॉस लाईन आहे. नाही कळलं तुम्हाला? हा फ्रॉड आहे, हा करेप्टेड उदयाला आलेला आहे अंधारातून. विठाल ज्याचा त्याचा धर्म ज्यानी त्यांनी पाळलाच पाहिजे. मी माझा धर्म काटेकोर पाळलाच पाहिजे. माझ्याकडे एक शफीक पठाण नावाचा पोरगा ड्रायव्हर होता. 3-1 महिने होता, जास्त नाही. ड्रायव्हिंग उत्तम करायचा, पण तो त्याच्या नेमाला कट्टर होता. कीर्तनात येऊन बसायचा, माळ काही घातली नाही. त्याला साधू संत आवडायचे, पण तो 5 वेळेला अजान, परवरदिगा खुदा अल्लाहची प्रार्थना, वेळ झाली की गाडी उभी करायचं. त्याचा पंचा उपर्ण लुंगी शेतात ढेकळात सडकेच्या कडेला टाकायचा आणि बरोबर बॉटल मधलं पाणी घेऊन हातपाय धुवून स्वच्छ त्या देवाची प्रार्थना करायचं. मी त्याची स्तुती नाही करत, पण ते लोक त्यांचा धर्म पाळतात. तुम्हाला तुमचा धर्म पाळायला रोग काय आलाय, प्रॉब्लेम काय, अडचण काय? ते दिवसातून 5 वेळेला प्रार्थना करतात. निदान आठवड्याला एकदा तरी तुम्ही लोक गावातल्या मंदिरात स्त्री पुरुषाला एकत्री आणून 15 मिनिट आता विश्वात्मके देवे आणि श्री अनंता मधुसूदना म्हणा, परमात्मा तुमचं कोटी कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. एवढी तरी प्रार्थना करा. प्रार्थनेत 2 टप्पे आहेत. प्रकृष्ट दर्जाची विनम्र भावानं केलेली प्रभूची प्रार्थना, तिचं नाव प्रार्थना. एक प्रार्थना व्यक्तिगत आहे आणि दुसरी सामुदायिक आहे. वारकरी संतांनी सामुदायिक प्रार्थना केली आणि काही आचार्यांनी वैयक्तिक प्रार्थना केली. म्हणून प्रार्थना करताना, मागणी मागताना वारकरी संत देवाला हात जोडतात. एक तर आम्हाला तुझ्याकडं देण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं नाही. तू आहेसच कोण? शेषाच्या ताब्यात तुझं डोकं आहे, पाय लक्ष्मीच्या ताब्यात आहेत. पारतंत्र्यात क्षीरसागरात राहणारा परमात्मा विष्णू तू स्वतः. लग्न तुझं सागरातल्या लक्ष्मी बरोबर. राहतो तू सासूरवाडीत क्षीरसागरात. कमले कमला शेते हरक्षेते हिमालय. पद्मपुराणातला अर्धा श्लोक तुम्हाला सांगितला. शंकर आणि विष्णू दोन्ही देवता सासरवाडीत राहतात
आणि सासरवाडीत राहणाऱ्या जावयाला येणाऱ्या पाहुण्यांना काही स्वायत्त देण्याचा अधिकार असतो काय? त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. तशा योद्ध्या दोन देवता पारतंत्र्यात जीवन जगणाऱ्या भक्ताला काय देतील? म्हणून वारकरी संतांच्या गाथेचा भाव अत्यंत स्वच्छ आहे, ते प्रमाण फार गोड आहे. विठ्ठल विठ्ठल मेहुणा जयाचा द्वारिकेचा हरी, मेहुणा जयाचा द्वारिकेचा हरी, शंख दारोदारी भिक मागे, सागरात्म लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरेश चंद्रमा गावक्का मधुगा सुरेश्वर गजो ब्रह्मादि देवांगणा इत्यादी 14 रत्न आले. त्यात लक्ष्मी बाहेर पडली, ऐरावत आला, पारिजातक आलं, सूर आली वगैरे वगैरे. मग त्या लक्ष्मीचा सागरात राहणारा, सागरात जन्माला येणारा शंख, शंख मग कपोल असेल, पांचजन्य असेल इत्यादी. शंख शंखच आहे ना. आम्हाला काही लोक म्हणतात तुमचे पाय आमच्या घरी लावा, आमचं भलं होईल. म्हणलं आमचे चांगले असते तर ही बोंबलत फिरायची वाईट वेळ आमच्यावर आली असती का? नाही कळलं तुम्हाला? शंख करणे म्हणजे बोंबलत फिरणे, याच्याकडे काहीच नाही असा हा मोकळा शंख. नाविलाज आणि पाणी पूजेत त्याला भरावं लागतं. पांचजन्य आविद्महे पावमानाय धीमहि तन्न शंख प्रचोदयात ही त्याची पूजा करावी लागते. तोम सागर उत्पन्नो अशी त्याची पूजा करावी लागते. रिकामा शंख मग ज्याचा मेहुणा लक्ष्मीचा भाऊ सख्खा मेहुणा असून गावागावात शंख करत फिरतो तो हरिद्वारकेचा. तुम्हाला मला काय दिली? यादी दिली तू खूप बरं आहे. तुझ्याकडे देण्यासारखं काय? पण देवा मला फसवायचं नाही. गाठी पडता ठकाठ वर्म जाणे तुका, त्याचे वर्म जाणे तुका. गाठी पडता ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका. तुकोबर म्हणाले देवा तुम्हाला फसवशील कारण तू बड्या बड्यांना ठकवली लयस. देवभक्ता लागी करुणिधी संसार, पण तू ठक आहेस तर मी महाठक आहे. कारण तू कोणत्या कोणत्या अवतारात कोण्या कोण्या संतांची काय काय विल्हेवाट लावली आहे ही सगळी यादी माझ्याकडं आहे. सगळं मला माहिती. त्याचे वर्म जाणे तुका, सगळं माहिती मला. तू कोणत्या अवतारात कुठल्या भक्ताच्या बाबतीत काय छळ केलास. त्यामुळं तू मला माग म्हणाला तरी मी मागणार नाही. तुझी इच्छाच आहे तर काय कर तू? काय कर? मागणे ते एक, तुझ प्रती आहे 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 दिशील तरी पांडुरंगा, दिशील तरी पांडुरंगा या संतास निर्वी जे माधरे, या माधरे पाहे पांडुरंगा, पाहे पांडुरंगा या संतास निर्वी जे माधरे, या संतास निर्वी मागणे ते एक तुझ प्रति, प्रति म्हणजे तुझ्याकडे, टीओ कडे, तुझ्याकडे असं मागणे. आवाज संकोचित का होतोय असं? तुम्हाला एक तर विकुणी मोठा करता येतो नाही तर कायम बंद होतोय. मंडपात द्या ना आपल्या. माझा आवाज एकदम मला त्रास होतोय. हा त्यांना रिटर्न द्या. मॉनिटर लावा. हे जे तुम्ही मांडले ना शेळके मंडप आसेगाव, ह्या खोक्यातून मला आवाज द्या ना. हॅलो
हॅलो. हा, छान छान छान, धन्यवाद. बस. विठ्ठल मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा. देवाची आणि तुकोबाराची चर्चा झाली. मग तुमचं म्हणणं तरी काय, काय देऊ, काय अपेक्षित आहे तुम्हाला? असं आहे, बुवा गावात कीर्तनासाठी आले. 2 टाळकरी, 4 वादक किंवा 5-50 वारकरी आले. पंगत बसली. त्यांनी बाजरीच्या भाकरी, उडदाची भाजी, कारलं, भेंडी केली. पण या संन्याशाला आवडत नाही. काय करायचं आता? एकेरीत पंक्तीवाल्याची इच्छा याने भेंडीन कारलं खावं. हे म्हणाले मी खात नाही. मला निमंत्रण दिलं. म्हणजे तुमच्यासाठी रसगुल्ले, गुलाबजाम, जिलेबी, बासुंदी केली, तुम्ही या. मला मधुमेह आहे ना, मला ते चालणार नाही. मला साधी पोळी, पालक, मेथी एवढेच प्रकार मी, किंवा पिठलं खाईल, बाकी काही मला नको. ज्याला जे लागतं ते द्यावं. तुकाराम महाराज देवाला म्हणले, तू काही माग म्हणशील आम्ही मागणार नाही. आम्हाला पचेल, रुचेल, आवडेल तेच आम्ही मागू. तू फसवशील, तुझं काय घ्या घ्या म्हणशील नेत्यासारखं उभा राहायला निवडणुकीला, आणि एकदा का लालबत्ती आली की पुन्हा आमच्याकडे तोंड सुद्धा दाखवणार नाहीस. तुझा काही भरोसा सांगता येणार नाही. म्हणून तू आम्हाला आमिष दाखवायचा प्रयत्न करू नकोस. आम्हाला जे लागन तेच आम्ही मागू. काय ऐसा सांगा, काय ऐसा सांगा, काय ऐसा सांगा, काय ऐसा सांगा. काय ऐसा सांगा, धर्म मज पांडुरंगा. जीवानी जीवाचं कल्याण होण्यासाठी कुठल्या धर्माचं आचरण करावं, प्रश्न आहे. काय ऐसा सांगा, कोणता असा एखादा धर्म मला सांगा की माझ्या जीवनात पांडुरंगा आत्मकल्याण होईन. पांडुरंगाचा साक्षात्कार झाला आणि गोराडा भंडारा डोंगरावर तुकोबारा एकांतात असताना देवाने तुकोबाऱ्यांना सूचना दिली, हे सगळं जे जगत आहे ते ब्रह्ममय आहे आणि या कोणात भेद न मानन हाच वैष्णवांचा धर्म आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. म्हणा वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वेदा वेद भ्रम अमंगळ, वेदा वेद भ्रम अमंगळ, वेदा वेद भ्रम अमंगळ, वेदा वेद भ्रम अमंगळ. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आपल्या वैदिक सनातन धर्मात वारकरी धर्म हा सॉफ्ट धर्म आहे. मृदू आहे, कोवळा आहे, साधा आहे, सरळ आहे, स्वच्छ आहे, परिवर्तनवादी. उदाहरण सांगतो, अंगावर घेऊ नका, वेगळे अर्थ लावू नका. एडिटिंग करून तुम्ही पण त्याचे तुकडे भिन्न भिन्न प्रकारच्या लोकांच्या समोर देऊ नका. जे चांगलं आहे, सकस आहे, उत्तम आहे, गालबोट न लागणार आहे, कलंकित न करणार आहे, वारकरी परंपरेला बाधा न आणणार आहे, असेच विधान तुम्ही एकदा संगणकाजवळ बसून एडिट करून लोकांच्या समोर द्या. उदाहरणार्थ चालण्या, किशोर महाराज ब्राह्मण कुळातलेत. त्यांचा मूळ वंश हा कोकणातला आहे. मराठवाड्यात त्यांचं घराणं आलं. सहदेव महाराजांच्या सहवासात राहिले. त्याने आळंदीला पाठवलं. पखावज, भजन, गायन, कीर्तन
ते काय शिकायचे त्या बाबतीत तरबेज झाले. जिव्हाळा आणि तळमळीपोटी तुमच्या सगळ्यांचं दर्शन त्या बिचाऱ्याने मला घडवलं. योगायोगाने परिचय तुमचा माझा सगळ्यांचा झाला. शिस्तप्रियताही तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली. पुढचं प्रकरण महत्वाचं आहे. त्यांना मी म्हणालो मला पाणी प्यायचंय, तोंड कोरडं पडलंय, आणा. त्यांनी पाणी मला आणून देणं हा त्यांचा धर्म आहे आणि पाणी आणून दिलेलं मी पिणं माझा धर्म आहे. परंतु या टाळकऱ्यातून तुम्ही पाणी आणलं आणि अमुक व्यक्तीनं त्या पाण्याला हात लावला, मला चालणार नाही, हा या कलियुगातला अधर्म आहे. वाक्य नाही कळलं तुम्हाला? कळायला अवघड आहे मराठी, पण अधर्म आहे, अधर्म आहे. एखादे पौराणिक बुवा आहेत, ब्राह्मण शरीर आहे, त्यांचं त्या गावात भागवत आहे, ते कुठे पाणी पित नाहीत, त्यांचा वर्णधर्म पाळतायत आणि त्यातही असा नियम आहे वर्णाभिमाने कोण झाले पावन, हे एक प्रमाण आहे. पण याला अजून एक पॅरलल प्रमाण आहे, वर्णाश्रम करीशी चोख तरी तू पावसी उत्तम लोक. तो वर्णधर्म कुठे कडक पाळावा आणि कुठे सॉफ्ट करावा याला नियम आहे. 4 भिंतीच्या आत घरात सोहळं, पूजापाठ, नैवेद्य, कुलधर्म, कुलाचार करावाच. प्रवासात गाडीत बसल्यावर शेजारी बसतीला पवित्र की अपवित्र आहे, तो सनातनी आहे का अन्य धर्मातला आहे, या प्रांतातला आहे की बिहारचा आहे, नेपाळचा आहे की थायलंडचा आहे, फ्रान्सचा आहे की रोहिंगा आहे, हा विचार डोक्यात येता कामा नये. इथं आणलेलं पाणी पाणी न समजता त्याला आपो नारायण पद द्यावं आणि नारायण स्मरण करत ते जल पियावं, दोष निवृत्ती होते. कृष्ण परमात्म्याने काला केला तेव्हा धर्म मोडला का धर्म बसवला, असे एक शंका आणि चिंतनीय भूमिका आहे. खडकी सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. चिखलात करंट आहे, कॉपर मध्ये करंट आहे, अल्युमिनियम मध्ये करंट आहे, पण वेळूत, लाकडात, फायबर, प्लास्टिक आणि खडकात सप्लाय नाही. एकत्र तर बसवले पण याचा सप्लाय त्याला नाही, त्याचा सप्लाय याला नाही. एकत्र तर दिसले पण धर्मही पाळला. हा नियम फक्त गीता वाचकांना, महाभारत अभ्यासकांना, औपनिषदिक तत्वचिंतन करणाराला आणि बृहत्पस्तांत्रयाच्या आचार्य यतींच्याकडे श्रवण करणारालाच कळतो, अन्यांना कळत नाही. मी नथुबाबांच्या दौऱ्यात मी परमेश्वर महाराज जायभाय अजूनही फिरतो. तर मी दंडी संन्यास घेण्याच्या आधी त्या पंगतीत जेवायला बसायचो. पण इथे तारीख घेताना किशोरबाबांना मी म्हणालो, विप्राचं घर असेल तरच मी जेवेल, नाही तर जेवणार नाही. नाही तर नैष्ठिक ब्रह्मचर्य दीक्षा झालेला कुठल्याही समाजातला पोरगा नाही, त्यापेक्षा कोणत्याही धर्मातला मनुष्य मुंडीत संन्याशी स्वपिंडदान केलेला असेल तर त्याच्या मठात मी घेईल. अधर्मवाद्याकडे मी जेवणार नाही. विठ्ठल त्याला अंडलेन युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार नसावी बासर. बासर म्हणजे सरस्वतीचं मंदिर नाही, तर बासर म्हणजे अमर्यादपण. शब्दांचे अर्थ कळायला जन्मची जन्म जातात. मला अजूनही काही अभंगाचे अर्थ नीट नेटके कळलेले नाहीत. जो झाला म्हणे तो काहीच नेणे, ज्ञानोबा म्हणाले. धर्म अतिशय अवघड प्रकरण आहे, क्रिटिकल आहे, गुंतागुंतीचं काम आहे. भूक लागल्यानंतर प्राणांत वेदना मला होत असतील तर आपत धर्म म्हणून त्या काळात दिसल त्याच्याकडनं बिस्किट, पाणी, दूध घेऊन मी जगावं, फळ खावेत, तो आपत धर्म आहे. धर्म काय ते सांगतो आता. पाणी नर्मदेचं खळखळ वाहत आहे. आपण परिक्रमेला गेलो, गाडीत बसलो आणि गाडीतली बिस्लरी बॉटल आपण काढली, टोपण फोडलं, पाणी प्यायला लागलो. वाहती नर्मदा असू नये, जवळच संग्रहित पाणी पिणं हा अधर्म. नाही कळलं तुम्हाला? समजा मी यती दंडी आहे आणि मला प्राणोत्क्रमणाची वेळ आली, तर मग तिथे आपत धर्म असा आहे, मी कोरांना भिक्षा घ्यावी, पोह्यात दूध टाकावं, चमच्यानी कालवावं, ते खावं, आपत धर्म. बर, अन्य वर्णीयांच्या घरी जायची पाळी आली तर अवश्य जावं, भेदभाव करू नये, फळ घ्यावेत, फ्रूट घ्यावं, दूध घ्यावं, पण अवहेलना करू नये. हा येणाऱ्या काळात याज्ञवल्क्यांच्या वचनाप्रमाणे कालाय तस्मै नमः सॉफ्ट धर्म आहे. वारकरी संतांची भूमिका मोठी परखर आणि स्वच्छ आहे. आपल्याकडे देशपांडे, पाटील, करवा, सारडा, सुतार, लोहार, माळी, तेली, कुंभार, 18 प्रकट जाती धर्मातल्या लोकाला यारे यारे लहान थोर याती भलत्या
नारी नर करावा विचार न लगे चिंता कवणाची. एवढं प्राधान्य जगाच्या पाठीवर कोणत्या संप्रदायात नाही. 1995 पासून साधूच्या आखाड्यात मी सन्मिलित आहे. तिथे अधिकार मोठा आहे, श्रीमंती खूप आहे, ज्ञान आघाद आहे, परंतु मंडलेश्वर आत बसतात आणि अन्य लोकांना बाहेर बसावं लागतं. आपल्याकडे तसं नाहीये. काल मी पाहिलं नामदेव शास्त्री महोदय आणि आमच्या नारायणगडचे प्रेमूर्ती शिवाजी महाराज करोडो वैष्णवांच्या यादीत टाळकऱ्यात जेवायला बसले होते. हा सॉफ्ट धर्म आहे आपला, सॉफ्ट धर्म आहे. असहस्त्रा पंक्तीम पुनंती. जर मी तीर्थयात्रेला तुमच्याबरोबर वृंदावन काशीला आलो तर मी विचारायचं नाही ब्राह्मणाचं घर आहे का, संन्याशाचा मठ आहे का. जे माधुकरीत तयार झाला असेल ते रस्त्यात स्वीकारायचं. हटे तटेच शकटे दीर्घ काष्टे शिला स्पृष्टे स्पर्शास्पर्श दोष न विद्यते. योजना आहे शास्त्राची. हटे म्हणजे बाजार, तटे म्हणजे नदीचा काठ, शकटे म्हणजे वाहन, 3 व्हीलर 2 व्हीलर 4 व्हीलर, रेल्वे ट्रेन प्लेन. यात हटे तटेच्या शकटे दीर्घ काष्टे. दीर्घ काष्टे म्हणजे मागून काष्टा बसवणे नाही. दीर्घ काष्टे म्हणजे मोठं लाकूड, नावेतल्या फळ्या. दीर्घ काष्टे शिला, शिला स्पृष्टे म्हणजे खडकाचं अंग, म्हणूनच खडकी सोडी येल्या मोठा. हटे तटेचे शकटे दीर्घ काष्टे शिला स्पृष्टे. शेवट असा आहे स्पर्शास्पर्श दोष न विद्यते का व्यापकत्वा दोष निवृत्ती. न्याय प्रतिपादन करतो. गडवाभर पाणी आणलं की ते सोहळ्यात झालं, पण चंद्रभागे स्नान करताना तुम्ही मला घालतायत, मी तुम्हाला घालतोय, ती लेक मला घालते, त्या लेकीला मी घातलं, त्या आईने मला घातलं, त्या आईला मी घातलं. तिथे सगळे माऊली माऊली माऊली. व्यापक आहे. चंद्रभागेतलं पाणी संकुचित होत नाही, मयेचं पाणी संकुचित होत नाही, गोदावरीचं पाणी संकुचित होत नाही. संकोच आपल्या मनाचा आहे. विठ्ठल असा व्याप्ती गुणानं योग्य असलेला धर्म काय तो पांडुरंगा मला सांगा. सांगितलं ना, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, हा आमचा धर्म आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ, हा आमचा धर्म आहे. आणि सर्वत्र ब्रह्म व्यापक आहे, हा आमचा धर्म आहे. काय ऐसा सांगा धर्म मज पांडुरंगा, तुझे पावे ऐसा जेणे उगवे हा फासा. जेणे उगवे हा फासा, जेणे उगवे हा फासा. पावे ऐसा जेणे उगवे हा फासा. जेणे उगवे हा फासा, जेणे उगवे हा फासा. पावे ऐसा जेणे उगवे हा फासा. जेणे उगवे हा फासा, जेणे उगवे हा फासा. तुमच्या लक्षात नसून आला हा गुळाचा खडा मी दोघांना का दिला. येणाऱ्या कुठल्याही सत्तेत असा अर्ध दिल्याशिवाय सत्ता टिकत नाही. हे ज्यांना कळलं नाही ते प्रसादाला येत चला. 7 ते 9 प्रसाद आहे, त्याला यायचं आपलं. पुंडली कबरदा. कीर्तनात माणसं ऐकणारे असावेत, नुसते बसलेले धड नकोयत, अभ्यासक अपेक्षित आहेत. विठ्ठल संत साहित्यात शब्दांच्या संगती लावताना नाकी न येतं. तुम्हाला एक प्रकरण सांगतो मी. निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा वारकरी संतांनी आणि याला रूपा बळे
आणि रूपा बळे आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी 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 आता खळ शब्दाचा अर्थ दुर्जन दुष्ट व्यभिचारी पापी आणि अशा लोकांचं भलं व्हावं म्हणून माऊली म्हणाली जे खळांची व्यंकटी सांडो पसायदानात खळ शब्दाचा भाव वेगळा आहे खळांचं भलं व्हावं आणि इकडं करुणी खळे आता इथं खळे म्हणजे वाईट लोकांनी नाही तर प्रयत्नाची पराकाष्ठा शब्द तेच आहेत परंतु त्या त्या अभंगात ते शब्द टर्न घेतात अर्थ वेगळा प्रतिपादन करतात आता इथं चिंतन आहे तुझे पावे ऐसा तुला मी मिळावा किंवा तू मला प्राप्त व्हावा असं होण्यासाठी जेणे उगवे हा फासा उगवे म्हणजे निर्माण होईल कळलं का ही वेळ जेणेकरून मला प्राप्त होईल असं तू माझ्यासाठी काहीतरी कर करी कृपादान करी कृपादान करी कृपा करी कृपा करी कृपादान करी कृपादान करी कृपा करी कृपा तैसे बोलवी वचन तैसे बोलवी तैसे बोलवी वचन तैसे बोलवी वचन तैसे बोलवी तैसे बोलवी 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 वचन तैसे बोलवी 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 तैसे बोलवी वचन तैसे बोलवी वचन तैसे बोलवी बोलवी तैसे बोलवी बोलवी तैसे ऐसे बोलवी वचन तैसे बोलवी वचन वचन तुझ पावे ऐसा ऐसा तुझ पावे करी कृपादान तैसे बोलवी वचन माझ्या मुखातनं दुसरं काही बोलता कामा नये माझ्या मुखानं फक्त तुझं जयघोष करता आलं पाहिजे माझ्या मुखानं भगवत चिंतन करता आलं पाहिजे माझ्या मुखानं संत चरित्र गाता आलं पाहिजे मी काय करीन सदा नामो घोष करू हारी हा सदा नाम घोष करू हारी
सदा नाम घोष गुहारी तुझा सदा नाम घोष. सदा नामघोष. सप्तापुरतं नाही, चातुर्मासापुरतं नाही, एखादे बुवा दिसले म्हणून नाही, कुणी कॅमेरा फिरवला म्हणून नाही, लगेच असं हे अजिबात नाही. सातत्याने अखंड सततं कीर्तयंतो माम कायमस्वरूपी दिनर्जनी हाच धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे हीच प्रार्थना करतात. करी कृपादान तैसे बोलवी वचन. माझ्याकडनं असे वचन बोलू नकोस की आमदाराच्या वडिलाची पुण्यतिथी आहे. कोणतं असे वचन माझ्या हाताने बोलू नकोस की आमदाराच्या वडिलाची पुण्यतिथी आहे. 41,000 रुपये कीर्तनाचे ते देणार आहेत. महाराज तिथं गेलेत आणि त्या महाराजावर दुर्दैव असा आलं, वेळ वाईट आला की त्याला आमदाराच्या वडिलाचे गुणवर्णन करावे लागले. साहेबांचं वागणं अतिशय थोरलं होतं. साहेब प्रामाणिक होते. जन्मभर साहेब दिंडीत चलत होते. साहेबांनी द्वादशीला सूर्य उदय होऊ दिला नाही, लगेच कापलेला आहे. कथेचा विक्रय आणि नरस्तुती अशा पापी प्रकरणासाठी माझं वचन खर्च होऊ नये. माझं वचन फक्त भगवंतासाठी असावं म्हणून करी कृपादान तैसे बोलवी वचन. मला दुसरं काही नको. का म्हणे कृपे अंतराय कोण्या पापे. तुझी कृपा एकदा का झाली रे झाली देवा, किंवा अंतराय कसा प्राप्त होईल. आणि कदाचित अंतराय प्राप्त झाला तर समजावं आमचं पाप उदयाला आलं आणि पुण्य समाप्त झालं. पांडुरंगा, आमच्याकडं तुझ्या भक्तीत अंतराय, विसर, कंटाळा त्याच्यात खंड पडू देऊ नकोस ही तुझ्या चरणी प्रार्थना आहे. संकल्पित वेळेत कीर्तन समाप्त करावं याकरता 7 ते 9 मला प्रामाणिक वेळ दिली होती आणि आता तात्काळ फक्त 15 मिनिट 9ला कमी आहेत. विठोबा रुक्माई हार आहे, शेवटची चाल आहे आणि या कालखंडात वेळ आपला निघून जातो. एक वेगळा अपरिचित अभंग मी मुद्दा म्हणून रोज स्क्रिप्ट त्या किशोर महाराजांना माहिती, मी रोज एक अभंग वेगळा लिहितून समोर मांडतो. काय ऐसा सांगा धर्म मज पांडुरंगा, तुझे पावे ऐसा जेणे उगवे हा फासा. करी कृपादान तैसे बोलवी वचन, तुका म्हणे कृपे अंतराय कोण्या पापे. एकदा का तू कृपा केली की कुठल्या पापामुळे आमच्या जीवनात अंतराय प्राप्त होईल, पाप शिल्लक राहणार नाही. त्याचं कारण आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. कोण करी पाप निवृत्ती झाली, नामसंकीर्तन साधन पै सोपे. आणि जळतील पापे जन्मजन्मांतरीची पाप नाहीशी होतात, पापाला थारा मिळत नाही. पाप पुण्याची व्याख्या महर्षी वेदव्यासांच्या बाबतीत अतिशय सुंदर आहे. परोपकार पुण्याय पापाय परपीडनम व्यासेन कथितम द्वयम. बर का, 2 गोष्टी सांगितल्यात. नको तेव्हा त्या कष्ट पावणाऱ्या माणसावरती उपकार करणं हे पुण्य आहे, कळलं का. पापाय परपीडनम, इतरांना पीडा देणं हे पाप आहे. म्हणून पाप पुण्याची टॅली केली आहे आणि ती टॅली करताना वारकरी संत यशस्वी ठरले आणि मागणी मागताना त्यांना डिटेक्ट झालं नेमकं काय मागावं आणि काय मागू नये. तुम्ही आम्ही असतो तो वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हीच प्रार्थना केली असती. आम्ही कोणाच्याकडे मुक्कामाला गेलो, हे कपडे दाढी जटा पाहिल्या की काही काही म्हातारे आमच्या पाया पडतात, महाराज सगळं चांगलं आहे बघा, थोरल्याचं लग्न झालं, माधोबा पुण्याला राहतो, धाकट्याचं नाही अजून, तेवढा आशीर्वाद द्या. बाई म्हणलं माझंच वाटोळ झालंय, त्याचं मी काय करू आता सांग. अजून येडपट लोक आहेत, किती वर्ष सप्त झाले लोक सुधारतील काही सांगता येणार नाही. अजून अंधश्रद्धेत लोक पडतात. कोणा अंगारा घेतील, कोण यंत्र घेतील, कोण्या बाबाकडे जातील, कोणाच्या नादी लागतील. काही काही तर सांगतात पिंपळाला प्रदक्षिणा मारा लेकर होतील, बावळट आहेत साले. विठाल अशा झाडांना प्रदक्षिणा मारून लेकर झाले असते, मी स्वतः लग्न त्या काळात केलंच नसतं. विचित्रपणा आहे सगळा. वारकरी संतांची दृष्टी डोळस, स्पष्ट, स्वच्छ आणि अंधश्रद्धेचं निर्मूलन करणारी आहे. त्यामुळे आपल्या भूमिका ताकदीच्या भूमिका आहेत.
तर लोकाला आवडणार नाही, मग लोक कंटाळतील आणि निमंत्रण देणार नाहीत, काही आवश्यकता नाही. आपली भूमिका पक्षांनी आणि नेत्यांनी आपली भूमिका बदलायची नसती, लक्षात धरा. बदलली की संपलं. बदलायची नाही, जी आहे ते टिकवून ठेवायची. देशकाल परत लवचिक व्हावं आणि कधी ताठर व्हावं, अशी भूमिका आहे. मला एक दृष्टांत 5 मिनिटात आठवतो, तो सांगतो आणि कीर्तन आटोपतो मी. सूरदासजी वृंदावनात उभे होते. सूरदासांनी तानपुरा जोडला आणि सूरदास वृंदावनी सारंग राग गात होते. पुरिया धनाश्री गायला आणि अजून एक राग गायला, केदार. वृंदावनात कन्हैयाला, कन्हबाला, कृष्ण परमात्म्याला, त्या ठाकूरजीला केदार राग फार आवडतो, अतिशय सुंदर. हरिदासजी वगैरे जे महोत्सव होतात त्यात हे आवर्जून राग गायला जातात. तानपुरा जोडला आणि सूरदासजी गाय लागले. एवढं चांगलं गायलं, एवढं चांगलं गायलं, करी कृपादान. बर का, ऐसे बोलवी वचन, कृपादान कर आणि माझ्या मुखातून तुझं वर्णन मला करता आलं पाहिजे, अशी कृपा कर. या अभंगाच्या चरणाप्रमाणे ते ठाकूरजीला, कन्हैयाला आळवत होते. एवढं गायलं, एवढं गायलं की कळलंच नाही कोणाला. बाकी बिहारी मंदिरातून उतरले आणि सूरदासांच्या जवळ येऊन डोक्यावरून हात फिरवला. तो स्पर्श, तो आल्हाद सगळ्या जगातल्या ऊर्जेपेक्षा, सप्लायपेक्षा, व्होल्टेजपेक्षा अधिक तीव्र गतीचा वाटला. अंगावर रोमांच उठले आणि सूरदासजीला त्या ज्याने स्पर्श केला त्याला पाहायचंय. सूरदासजी विचारलं, तू कोण आहेस? कन्हवानी अवतार दिला. तुझ्या ब्रह्माला, ज्या हरीला, ज्या कृष्णाला आळवतोस तो राधारमण बाकी बिहारी मीच आहे, पण तुला मी पाहू शकत नाही ना, मी आंधळा आहे. एवढी कृपा कर की माझ्या वाणीनं तुला गाता आलं पाहिजे आणि माझ्या डोळ्यानं तुला पाहायला पाहिजे. परमात्मा खुश झाले आणि परमात्म्याने सूरदासांच्या डोळ्याला हात लावला. एका सेकंदात डोळे उघडले आणि जग सगळं दिसायला लागलं आणि स्वप्नात असल्यासारखे सूरदासजी कन्हवा, कन्हवा, कृष्णा, राधा, कन्हैया करत देवाला आलिंगन द्यायला लागले. अंग प्रत्यंग चाखलं आणि खूप रडायला लागले की माझ्या डोळ्याने आज जगत पहिल्यांदा पाहिलं. जगाबद्दल काही वाटत नाही, ब्रह्म मी पाहिलं, मला आनंद झाला. आणि खूप तानपुरा घेऊन पुन्हा परमात्म्याची गुणगरुणान ते करायला लागले, गायला लागले, गाता गाता रडायला लागले. पाणी डोळ्यातून आलं. अतिशुक्ती अलंकार आहे. परमात्म्याचे तळवे ओले चिंब झाले. सूरदास जी कितना गाते हो, क्यों रोते हो, मैं आ गया ना, देख लो, देख लिया. बोले परमात्मा, अब जो होना सा वो हो गया, आपको देखना था देख लिया, गाना था गा लिया, अब एक काम करो, मैं जैसा था वैसा मुझे फिर अंधा बना दो. दृष्टांत नाही कळला तुम्हाला? मी जसा होतो तसा मला आंधळा करा. मग काय करू? माझ्या डोळ्याला पुन्हा हात लावा. सूरदासांच्या डोळ्याला कन्हैयाने हात लावला आणि पुन्हा सूरदास आंधळे झाले. काही त्या काळातल्या मीडिया तंत्राने, विद्वारांनी प्रश्न विचारला सूरदासजींना, अरे आता तुम्ही बोलत नाहीत? ते म्हणाले, काय बोलायचे? ज्याच्यासाठी बोलायचे ते वचन मी बोललो, ज्याला पाहायचंय त्याला मी पाहिलं. हे नासक जग पाहण्यासाठी मला डोळे कशाला पाहिजेत? लक्षात घाला. दृष्टांत संपला. करी कृपादान तैसे बोलवी वचन, तुका म्हणे कृपे अंतराय कोण्या पापे. हरावाले बुक्यावाले सावध राहा, विठोबा रखुमाई. अरे हात तरी वर करा, टाळ्या वाजवा निघा. भगवान की ज्ञानेश्वर महाराज
जगद्गुरु तुकाराम महाराज पवनसूत हनुमान नम पार्वती परमेश्वर महादेव चला चला ना घालायचं का मग चला पूर्वाश्रमी मी करवीर पीठाच्या शृंगेरी अंतर्गत संकेश्वर करवीर पीठ आहे. शृंगेरी पीठाच्या अंतर्गत जसं जगन्नाथपुरीच्या अंतर्गत भानुपोरा पीठ आहे मध्य प्रदेशात, तसं संकेश्वर करवीर शंकराचार्याचं पीठ आहे. आणि त्या गादीवर दंडी संन्यासी शंकराचार्य लावतात. त्यांच्या सेवेत मी होतो. त्यांच्याकडे BMC आंबेशेटर गाडी होती. चटई टाकायची, संस्कृत शिकायचं. ते मला पंचदशी सांगायचे, प्रभाकराच्या काही प्रकाशाला सांगायचे. आणि मग असं करत करत स्वर्गीय विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णा पवारांनी देवगिरी किल्ल्याच्या चरण सान्निध्यात एक मठ बांधला. त्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणाचा सोहळा ठरला. संस्कृतमध्ये अण्णांनी पत्र शंकराचार्यांना लिहिलं. शंकराचार्य मला म्हणाले, ते पत्र तू पहा, आशय माझ्या कानावर घाल. कोल्हापूरवरनं आपल्याला 2 दिवसात प्रवास करून देवगिरी किल्ल्यावरती जायचं. मला काही चढता येणार नाही वर, पण डोली करा आणि जनार्दन स्वामीची तपस्थली सूर्यप्रभंजन नावाचं तीर्थ आणि मलंग वेशात भगवान दत्तात्रेय नाथांना दर्शन देतात ती जागा मला दाखवा. अण्णांनी अट्टासापोटी अनेक टाळकरी भाविक बरोबर घेऊन भजन करत करत वरच्या किल्ल्यावरील सूर्यप्रभंजन तीर्थाचं दर्शन घडवलं. सगळं झालं. 3 दिवस राक्षस भुवन पैठणचे ब्राह्मण मंत्रघोष करायला होते. आणि शंकराचार्यांच्या समवेत मी 3 दिवस असताना या आसेगावला परंपरा ज्यांना लाभली परमार्थाची दत्तात्रय जनार्दनाची, तिथले वैकुंठवासी सहदेव महाराज हे अण्णांच्या मूर्ती स्थापनेला 3 दिवस होते. त्या कालखंडात मला त्यांना आलिंगन देता आलं, जवळ घेता आलं. आणि शंकराचार्यांनी आपल्या हाताने एक शाल आणि आपल्या जवळचं नारळ सहदेव बाबांच्या हातात दिल्याचा साक्षीदार मी स्वतः. त्या कालखंडानंतर त्यांचं देहावसान कधी झालं हे काही मला कळलं नाही. मी किशोर महाराजांना सदैव विचारायचो की तुमची कोणत्या फडाची परंपरा आहे, कोणत्या संस्थेला कनेक्ट आहेत, अनुग्रह काय, तुम्ही चैतन्य परंपरेचे, प्रकाश परंपरेचे, आनंद परंपरेचे की स्वरूप परंपरेचे. मी त्यांना सातत्याने विचारायचो. दत्तात्रय जनार्दनाची परंपरा आहे तर ती एकनाथ महाराजाकडून श्रीधर स्वामीची आहे, अनंत ऋषींची आहे, गावबा महाराज कावसानकरांची आहे, परमहंस दंडवत स्वामींची आहे का चास नरहरी महाराज दादा स्वामींची आहे का सच्चिदानंद महाराज रावेरची आहे की रामात्मज तलवडा तालुका गेवराईची आहे. कुणीकडनं परंपरा ही तुम्हाला प्राप्त झाली त्याबद्दल बऱ्याच चर्चा विमर्श आमच्या झाल्या. ज्या बाबांना विचारायचे त्यांची प्रकृती काही बरी नाहीये, परंतु मला किशोर महाराज म्हणाले की ही परंपरा पैठणला कनेक्ट आहे आणि दत्तात्रय जनार्दनावर यांची नितांत कृपा आहे. आणि एवढंच नाही तर दत्तात्रय जनार्दन नावानंच आळंदीला स्थान त्यांचं स्थापित आहे. आणि मी यावेळेला कार्तिकीत होतो तेव्हा आवर्जून तुम्ही मला तुमच्या संस्थानाला घेऊन गेलात आणि काल्या दिवशी मला येऊन तुमच्यात बसता उठता आलं. त्यानंतर किशोर महाराजांनी मला हे निमंत्रण दिलं आणि अपरिचित अभंगावर
काही तुमच्या समोर 4 शब्दांच्या उद्घोषणा करण्याचा सुयोग आला. 2 पखावज वादक, उत्तम टाळकरी, स्पीकर, मंडप, चित्रीकरण करणारे आणि माता भगिनी आणि परिसरातील लोक या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देत देत पुन्हा एकदा काय ऐसा सांगा. धर्म माझा पांडुरंगा, तो धर्म वारकरी धर्म आहे आणि त्या धर्माचं तुम्ही पालन करा. त्याचं दुसरं नाव भागवत धर्म आहे. त्या धर्माचं पालन करा अशी भावना व्यक्त करत करत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 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 माऊली ज्ञानेश्वर हरी. तुका म्हणे कृपे कृपे, तुका म्हणे कृपे तुका म्हणे कृपे कृपे तुका म्हणे तुका म्हणे कृपे कृपे तुका म्हणे कृपे तुका म्हणे कृपे तुका म्हणे अंतराय कोण्या पापे कोण्या पापे अंतराय कोण्या पापे अंतराय कोण्या पापे कोण्या पापे तुझे पावे ऐसा तुझ पावे ऐसा अंतराय कोण्या रूपे अंतराय कोण्या पापे कोण्या पापे तुझ पावे ऐसा तुझ पावे ऐसा जेणे उगवे हा फासा जेणे उगवे हा फासा जेणे उगवे हा जेणे उगवे हा जेणे उगवे हा फासा उगवे हा फासा तुझ पावे ऐसा ऐसा तुझ पावे ऐसा ऐसा तुझ पावे जेणे उगवे हा फासा फासा उगवे हा जेणे उगवे हा फासा फासा फासा
फासा जेणे जेणे उगावे हा फास आजा पास जेणे उगवे जेणे उगवे जेणे उगवे हा फासा जेणे उगवे हा जेणे उगवे हा फासा